ऐसे कुछ नहीं चलता है. ओ मॅडम, ऊन किती आहे? सनस्क्रीन लावलं का? लावलं ना रे, काय झालं? नाही, 2-3 वेळा लावायला लागतं ना. त्या सगळ्या गोष्टी आता गेल्या. आता कितीतरी खूप चांगले सनस्क्रीन्स वन टाइम यूजचेच येतात. पण एवढ्या उन्हात 2-3 वेळा लावायला लागतं ना. नाही रे, व्यवस्थित स्किन रुटीन सांभाळल्याने आणि चांगलं सनस्क्रीन लावल्याने व्यवस्थित केअर घेतली जाते. असं काही खूपदा लावावं लागतं असं नाहीये. एक रेकमेंडेशन द्याल का? चल आत ये त्यासाठी. सो प्रत्येका सनस्क्रीनवर SPF मेन्शन्ड असतं. SPF म्हणजे UV बी ब्लॉकिंग कपॅसिटी. तर SPF तर आपल्याला साधारण एक 50च्या पुढचं हवंच आहे. अलॉंग विथ दॅट इकडे नेहमी ना PA+ लिहिलेलं असतं. ते बघत जा की ते ॲटलिस्ट 3+ असलं पाहिजे. दॅट इज द UVA ब्लॉकिंग कपॅसिटी. सो ह्या 2 गोष्टी असल्या पाहिजेत. बऱ्याचशा सनस्क्रीन्समध्ये आता ॲडिशनल एजंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्स म्हणा, लाइटनिंग एजंट्स किंवा अँटी ॲक्ने प्रॉपर्टीज. तर दॅट यू कॅन चूज अकॉर्डिंग टू युअर स्किन टोन. आणि सेकंडली त्यावर लिहिलेलं असतं की किती वेळ त्याचा इफेक्ट राहतो. बऱ्याचदा काही आता आलेले आहेत जे 12 तास प्रोटेक्शन पण देतात. सो दॅट इज मोर दॅन इनफ. आता मी पण माझ्या मित्रांना हेच रेकमेंड करणार, ह्या टिप्स देणार. मग तुम्ही पण तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना ही टिप देऊ शकता आणि अधिक माहितीसाठी मला फॉलो करा आणि त्यांना पण सांगा